नमस्कार. आज आपण आकृत्यांची संख्या यामध्ये चौकोनांची संख्या कशी मोजायची हे पाहू. आता या ठिकाणी चौकोन म्हणजे त्या आकृतीत असणारे सर्व प्रकारचे चौकोन. म्हणजे समजा एखादा छोटा चौकोन असेल तरी तो मोजायचा, मोठा असेल तरी मोजायचा. काही वेळेस दोन चौकोन एकत्र येऊन मोठा चौकोन तयार झालेला असतो तेही मोजायचा. किंवा आकार कुठलाही असेल ज्याला चार कोन आहेत ते सगळे चौकोन मोजायचे. समजा पतंग आकृती असाही चौकोन असेल तरी मोजायचा. म्हणजे चौकोनाचा प्रकार कोणता आहे हा विचार न करता जे सगळे चौकोन त्या आकृतीत आले असतील ते मोजायचे या ठिकाणी. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं घेऊ. बघा, ही समोर आकृती मी काढलेली आहे. या आकृतीत चौकोनांची संख्या किती असा प्रश्न असतो. आता इथं किती चौकोन आहेत तर बघा, हा एक छोटा चौकोन, हा दुसरा छोटा चौकोन आणि हा एक पूर्ण ह्या दोन चौकोन एकत्र येऊन तयार झालेला एक मोठा चौकोन. असे किती चौकोन आहेत? 3 चौकोन आहेत. मग आता हे आपण प्रत्यक्षात मोजले, इथं समजून घेतलं. परीक्षेत आपल्याला एवढा वेळ नसतो. परीक्षेत काय करायचं, फक्त ओळीनं क्रमांक टाकायचे आणि त्या सर्व क्रमांकांची बेरीज करायची. हा झाला शॉर्टकट. आता ओळीनं मी क्रमांक टाकले 1 2, किती झाली यांची बेरीज? 3. म्हणजे या आकृतीत किती चौकोन आहेत? 3 चौकोन आहेत. मग हाच नियम सगळ्यांसाठी वापरायचा जर ह्या प्रकारची आकृती आली तर. बघा, आता तुम्ही सांगा मग या आकृतीत किती चौकोन आहेत? मी आत्ताच काय सांगितलं होतं, ओळीनं क्रमांक टाकायचे आणि त्या सर्व क्रमांकांची बेरीज करायची. आता मी तो ओळीनं क्रमांक टाकतो 1 2 3, हे क्रमांक टाकले. किती झाले यांची बेरीज? 6. म्हणजे या आकृतीत किती चौकोन आहेत? 6 चौकोन आहेत. आलं लक्षात? किंवा आकृती आडवी असू शकेल असे काय नाही, काय वेळेस आकृती उभी असू शकेल. अशी आकृती असू शकते. तर इथं देखील हाच नियम, काय? ओळीनं क्रमांक टाकायचे आणि त्या सगळ्या क्रमांकांची बेरीज करून लिहायची. आता मी ओळीनं क्रमांक टाकतो 1 2 3 4 आणि 5. किती झाली या सगळ्या क्रमांकांची बेरीज? बघा, तर या सगळ्या क्रमांकांची बेरीज झाली 15. किती झाली? 15. म्हणजेच या आकृतीत किती चौकोन आहेत? 15 चौकोन आहेत. आलं लक्षात? म्हणजे एक उदाहरण आपण समजून घेतलं. नंतर शॉर्टकट आपण पाहिला. काय शॉर्टकट आहे? ओळीनं क्रमांक टाकायचे आणि त्या सगळ्या क्रमांकांची बेरीज करायची. मग या पद्धतीने आपण सगळी उदाहरणं शॉर्टकटने सोडवलेले आहेत. कारण परीक्षेत आपल्याला एवढा वेळ नसतो चौकोन मोजायला, त्यामुळे शक्यतो शॉर्टकटच वापरायचा. हा झाला पहिला टाईप. आता पुढचा प्रकार बघू आपण ह्याच्यातील. तर काय वेळेस काय होतं, ह्या टाईपच्या आकृत्या एकत्र मिसळलेल्या असतात. मग त्याच्यातून कशा अडचणी येतात ते आता लक्षात येईल आपल्याला उदाहरण घेतल्यानंतर. बघा, आता इथं आकृती मी काढतो, तुमच्या लक्षात येईल. बघा, 2 आकृती एकत्र मिसळलेल्या आहेत. आता इथं प्रश्न तर तोच आहे, काय? खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती? मग काय करायचं, इथं आपल्या नियमानुसार कुठल्या 2 आकृती एकत्र आल्या तर बघा, एक आकृती अशी आहे, ही आडवी आकृती, आणि उभी आकृती अशी आहे, ही उभी आकृती. ह्या दोन आकृत्या एकत्र आलेल्या आहेत. मग आता ह्याचे चौकोन आपण आताच काढले होते. कसे काढले होते?
ओळीनं क्रमांक टाकले होते. किती आले होते इथं चौकोन यांची बेरीज 6. हे उभे चौकोन किती येतील 1 2 3 हे किती आले 6. म्हणजे 6 हे आडवे 6 उभे म्हणजे सगळे मिळून 6 आणि 6 किती झाले 12. पण तसं नाही, प्रत्यक्षात किती चौकोन आहेत तर 11 आहेत. किती चौकोन आहेत प्रत्यक्षात 11 आहेत. कारण का हा मधला जो चौकोन आहे बघा मी रेषा ओढतो, हा आडव्याही आकृतीत आहे म्हणजे याही आकृतीत आहे आणि उभ्याही आकृतीत आहे म्हणजे याही आकृतीत आहे. त्याच्यामुळं 6 आणि 6 जरी 12 बेरीज येत असली तरी प्रत्यक्षात चौकोन 11च आहेत. कारण हा मधला चौकोन आडवाही मोजतोय आपण आणि उभाही मोजतोय. लक्षात येत नसेल तर तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. इथं बघा ही 3 मुलं आहेत आडवी, ही 3 मुलं आहेत उभी. आता 3 आणि 3 किती झाली प्रत्यक्षात बघा, 3 आडवी आणि 3 मूल उभी, ह्या दोन्हींची बेरीज किती झाली 3 आणि 3 6 मुलं पाहिजे होती. पण मुलं किती आहेत बघा 5 आहेत. 1 2 3 4 5. कारण का हा मधला मुलगा आपण आडवाही मोजलाय आणि उभाही मोजलाय, त्याला दोनदा मोजला म्हणून त्याला एकदा कमी करावा लागतोय. म्हणजे प्रत्यक्षात मुलं किती आहेत 5 आहेत. मग हाच नियम की आपण इथं आडवे 6 उभे 6 12 होत आहेत, पण हा मधला चौकोन आपण दोनदा मोजतोय म्हणून त्याला एकदा कमी करायचा. प्रत्यक्षात चौकोन किती आहेत 11 आहेत. लक्षात आलं. म्हणजे अशा स्वरूपाच्या आकृत्या आल्या तर मधला चौकोन 1 कमी करायचा. किती कमी करायचा फक्त 1 कमी करायचा. आता आपण याच टाईपचं आणखीन एक उदाहरण बघू. प्रश्न तर तोच असेल काय, खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती. बघा आता इथं हा मधला चौकोन आडवा आणि उभा दोनदा आपण मोजतोय. आता ओळीनं मी आडवे क्रमांक टाकतो पहिल्या ना, 1 2 3 4 5. आता यांची आडव्या क्रमांकांची बेरीज किती झाली 15. आता उभे क्रमांक टाकतो. उभे क्रमांक टाकताना तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी इथं त्याला गोल करतो. 1 2 3 4 5 आणि 6. आता या उभ्या क्रमांकांची बेरीज किती झाली तर यांची बेरीज झाली 21. आडव्यांची बेरीज झाली 15, उभ्यांची बेरीज झाली 21. आता ह्या दोन्हींची बेरीज 15 आणि 21 किती झाली तर 36. पण मी काय सांगितलं हा मधला जो चौकोन आहे आपण आडवाही मोजतोय आणि उभाही मोजतोय दोनदा मोजतोय म्हणून एकदा त्याला कमी करायचा. मग 36 वजा 1 म्हणजे चौकोनांची संख्या किती असेल 35. चौकोनांची संख्या किती असेल 35. आलं लक्षात. आडवे क्रमांक टाकले बेरीज केली, उभे क्रमांक टाकले बेरीज केली आणि या दोन्ही बेरजांची परत बेरीज केली ती आली 36. त्याच्यातून प्रत्येक वेळेस 1 वजा करायचं. एकच का वजा करायचं, हा मधला एक चौकोन आहे तो आपण दोनदा मोजतोय म्हणून 1 वजा करायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता आपण पुढचा प्रकार घेऊ याच्यातील. प्रश्न तर कायम लक्षात ठेवायचा एकच कुठला, खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती. आता ही जाळीदार आकृती असेल तर इथं काय बघा, पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे समजून घेऊ, मोजू प्रत्यक्षात चौकोन, नंतर शॉर्टकट तयार करून तो सगळ्यांसाठी वापरू. आता इथं किती चौकोन आहेत बघा, हा छोटा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. किती आहेत छोटे 4. मोठा बघा, पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू. हा एक मोठा 5, हा एक मोठा 6, त्याच्यानंतर हा एक मोठा 7, हा एक मोठा 8 आणि हा पूर्ण एक मोठा 9. किती आहेत चौकोन सगळे 9 आहेत. आपण मोजले प्रत्यक्षात.
आता ह्या टाईपच्या आकृतीसाठी शॉर्टकट कुठला वापरायचा तो पाहू आपण. काय करायचं, आडवे क्रमांक टाकायचे 1 2. किती आली बेरीज यांची 3, ती लिहिली मी. उभे क्रमांक टाकायचे 1 2, यांची बेरीज किती आली 3. आडवे क्रमांक टाकले, बेरीज पुढे लिहिली. उभे क्रमांक टाकले, बेरीज खाली लिहिली. आणि मग या दोन्ही बेरजेंचा गुणाकार करायचा. म्हणजेच 3 गुणिले 3 किती आलं 9. म्हणजे चौकोन किती आहेत 9. परत एकदा लक्षात ठेवा, आडवे क्रमांक टाकले, बेरीज केली. उभे क्रमांक टाकले, बेरीज केली. ह्या दोन्ही बेरजेंचा नंतर गुणाकार करायचा. तो गुणाकार म्हणजेच उत्तर असतं, म्हणजे चौकोनांची संख्या असते. या टाईपच्या सगळ्या आकृत्यांमध्ये आणखीन एक आपण सोडवू आकृती. प्रश्न तर तोच आहे, काय खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती. आता आपण आडवे क्रमांक टाकू. 1 2 3, बेरीज किती आली 6. उभे क्रमांक टाकू. 1 2 3 4, बेरीज किती आली 10. या दोन्ही बेरजेंचा काय करायचा आता गुणाकार. म्हणजे 10 गुणिले 6 किती आला गुणाकार 60. म्हणजे बघा या आकृतीत 60 चौकोन आहेत. किती चौकोन आहेत 60. म्हणजे आपण कल्पनाही करणार नाही एवढी चौकोनांची संख्या इथं जास्त वाटते आपल्याला. मोजणं शक्य आहे का आपल्याला नाही, आणि मोजत बसायचंही नाही, कारण तेवढा आपल्याकडे वेळही नसतो. आलं लक्षात. हा झाला आता दुसरा टाईप. आता पुढचा टाईप बघू आपण. आता प्रश्न तर तोच असणार आहे, खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती. बघा आता हा वेगळा प्रकार आहे. या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे तुम्ही मोजायची. इथं तुम्ही मोजू शकता, कारण ही छोटी आकृती आहे. पहिल्यांदा आपण मोजू आणि नंतर शॉर्टकट पाहू. बघा कुठले चौकोन आहेत. बघा तुम्हाला माहितीसाठी मी एक चौकोन दाखवतो. ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू आणि ही मोठी पूर्ण चौथी बाजू. म्हणजे हा या आकाराचा एक चौकोन आहे. लक्षात आला का तुमच्या. या आकाराचा एक चौकोन आहे. म्हणजे असे चौकोन बरेच आहेत. हा जरा पहिला, नंतर हा दुसरा. बघा पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू आणि चौथी बाजू. हा झाला दुसरा चौकोन. आणि त्याच्यानंतर बघा तिसरा चौकोन एक आहे. कुठला आहे की तुम्हाला समोर दिसतोय. हा पूर्ण मोठा एक तिसरा चौकोन आहे. म्हणजे किती चौकोन आहेत या आकृतीत 3 चौकोन आहेत. आता शॉर्टकट काय बघा, ओळीनं क्रमांक टाकायचे 1 2 3. त्याच्यानंतर ह्या दोन्ही क्रमांकांचे शेवटचे जे 2 क्रमांक आहेत, कुठले आहेत 2 आणि 3, यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट करायची. हा गुणाकार केला आपण. 2 गुणिले 3 किती झाला गुणाकार 6. आणि त्याची निमपट म्हणजे 6 ची निमपट किती झाली निमपट 3. म्हणजेच उत्तर किती आलं 3. आपण मोजलेत प्रत्यक्षात की चौकोन किती होते 3 होते. आपण आता शॉर्टकट पद्धतीनं ते उत्तर येते का चेक केलं. आता शॉर्टकट माहीत झाला. ओळीनं क्रमांक टाकायचे, शेवटच्या 2 क्रमांकांचा गुणाकार करून त्याची निमपट करायची. बघा आता इथं तुम्ही सोडवू शकताय. ओळीनं क्रमांक टाकायचे आणि शेवटच्या 2 क्रमांकांचा गुणाकार करून त्याची निमपट करायची. आता ओळीनं मी क्रमांक टाकले 1 2 3 4 5. शेवटचे 2 क्रमांक कुठले आले 4 आणि 5. बघा 4 आणि 5 हे शेवटचे 2 क्रमांक आहेत. ह्या दोन्हींचा गुणाकार 4 गुणिले 5 किती आला गुणाकार 20. आणि त्याची निमपट करायची. निमपट म्हणजेच भागिले 2 केलं तरी चालेल किंवा निम्म केलं तरी तोंडी लक्षात येईल. आता 20च्या निम्म किती आलं निमपट म्हणल्यावर 10. म्हणजेच या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे 10 आहे. किती आहे 10 आहे. आलं लक्षात. म्हणजे ह्या स्वरूपाच्या आकृती आल्या काय जिगजॅगमध्ये, जिगजॅग आपण म्हणू शकतो. तर हा नियम लक्षात ठेवा, काही अडचण येत नाही.
किती मोठी आकृती असली तरी तोच नियम वापरायचा. आता काही वेळेस प्रत्यक्षात तुम्हाला कुठलाही शॉर्टकट न वापरता चौकोन काही आकृत्यांमध्ये मोजावेच लागतील. तर असंही काही आपण आकृत्या पाहू की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः चौकोन मोजावे लागतील, कुठलाही त्यासाठी शॉर्टकट नाही. आता पहिल्यांदा ही आकृती पाहू आपण. प्रश्न तर तोच असेल, काय खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती. आता काय जणाला वाटेल की ह्याच्यात चौकोनच नाहीत, आम्हाला सगळे त्रिकोणच दिसत आहेत वगैरे, तर तसं नाही, आहेत. ते नीट मोजा म्हणजे तुमच्या लक्षात येतील. तुम्हाला एक मी चौकोन दाखवतो, कुठला आहे तो बघा. बघा, ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू आणि ही पूर्ण मोठी चौथी बाजू. हा चौकोन आहे. म्हणजे साधारणतः अशा आकाराचा आहे म्हणावं लागेल, अशा आकाराचा, की जो आपल्याला असा लगेच लक्षात येणार नाही. आणखीन दुसरा कुठला चौकोन आहे बघा. तर ही पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू आणि चौथी बाजू. म्हणजे कुठल्या आकाराचा आहे? पतंगाकृती. लक्षात आला का? असा पतंगाकृती एक चौकोन आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त समोर पाहिलं तर हा एक चौकोन इथं काढलाय, हा दुसरा चौकोन इथं काढलाय. म्हणजे हे दोन चौकोन तुम्हाला समोर दिसतील. असे बघा, जर आतल्या छोट्या त्रिकोणाचा विचार केला तर प्रत्येक कोणात एक असा चौकोन तयार होईल. कुठला? पतंगाकृती. बघा, आता ह्या कोणात झाला तयार. आता बघा आतल्या, आता ह्या कोणात कुठला तयार होते? पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू. हा होईल. या कोणात कुठला होईल? बघा, आता पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू. म्हणजे पतंगाकृती 3 होत आहेत आणि अशा टाईपचे 3 होत आहेत. बघा, आता आतल्या जर चौकोनाची आतल्या जर ह्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू विचारात घेतली तर बघा, पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू, हा एक झालाय. तसेच बघा, आता ह्या त्रिकोणाच्या ह्या बाजूपासून पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू, म्हणजे असा एक चौकोन तयार होईल. त्याच्यानंतर पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू, असा एक चौकोन होईल. म्हणजे असे 3 आणखीन होत आहेत. सगळे मिळून किती झाले मग? 6. सगळे चौकोन किती तयार झाले? 6 चौकोन तयार झाले. म्हणजे पतंगाकृती 3 आणि या आकाराचे 3, असे सगळे किती चौकोन आहेत? 6 चौकोन आहेत. आले लक्षात सगळ्यांच्या? आता अशाच टाईपची दुसरी आकृती. टाईपची म्हणजे काय? इथं शॉर्टकट नाही, तुम्हाला चौकोन मोजावेच लागतील, स्वतः प्रयत्न करून, विचार करून. मी काय सांगितलं होतं, काही वेळेस 2-3 चौकोन एकत्र येऊन असे चौकोन तयार होतात. तर त्या टाईपची आपण एक आकृती पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता ही आकृती तुम्ही लक्षपूर्वक काढा पहिल्यांदा, कारण इथं आपल्याला प्रश्न तर तोच आहे, काय? खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती? चौकोन मोजणे इथे अपेक्षित आहे. आता इथं पाहता क्षणी तुम्हाला किती चौकोन दिसत आहेत बघा. पहिल्यांदा आपण छोटे मोजू. त्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी क्रमांक टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. बघा, 1 2 3 4 5 6 7 असे मी ओळीनं क्रमांक टाकले, कारण तुमच्या लक्षात यावे म्हणून. आता छोटे बघा किती आहेत. छोटे पहिल्यांदा एकदम छोटे किती आहेत चौकोन? तर बघा, हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, त्यानंतर हा 5 नंबरचा एक चौकोन आहे, त्याच्यानंतर हा 6 नंबरचा. म्हणजे छोटे कुठले आहेत? तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर,
असे छोटे किती आहेत सगळे चौकोन? 5 आहेत. किती आहेत? 5 आहेत. छोटे 5 झाले. हा बघा आणखीन आता मध्यम म्हणजे 1 आणि 2. बघा आता आणखीन कुठले चौकोन तयार होत आहेत? तर मध्यम आकाराचे कुठले होत आहेत? 1 आणि 2 एक चौकोन तयार झाला. म्हणजे 1 आणि 2 ह्याच्यापासून एक चौकोन तयार होते मोठा. 2 आणि 3 ह्याच्यापासून एक मोठा तयार होते. म्हणजे मध्यम किती आहेत? असे 2 आहेत चौकोन. त्याच्यानंतर मोठे किती तयार होत आहेत बघा, की तुम्हाला लक्षात लगेच काही वेळेस येतील किंवा येणारे नाहीत. मोठे बघा किती तयार होत आहेत? तर हा 1 2 3 पासून एक मोठा तयार होतोय. लक्षात आलं का? म्हणजे हा एक मोठा, पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू असा एक मोठा तयार होतोय. त्यानंतर बघा दुसरा मोठा कुठला तयार होतोय? तर बघा आता हा एक मोठा, पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू आणि चौथी बाजू हा एक मोठा तयार होतोय, की जो आपल्याला लगेच लक्षात येत नाही. तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही तो चौकोन कुठला तयार होतोय. तो लक्षात आलं का? की तुम्हाला वाटेल की फक्त हाच मोठा लगेच लक्षात येईल, पण हा देखील एक मोठा चौकोन आहे की जो आपल्याला लगेच लक्षात येत नाही. अशा टाईपचा एक मोठा चौकोन तयार होतोय. लक्षात आलं का? त्याच्यानंतर बघा आणखीन एक मोठा चौकोन तयार होते की तुम्हाला तो चौकोन लक्षात पाहता क्षणी येणार नाही, पण तो कुठला आहे? तर तुम्हाला बघा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे अशा टाईपचा कुठला बघा, तुम्हाला सांगतो कुठला होतोय तो. पहिली बाजू, ही त्याची दुसरी बाजू, ही त्याची तिसरी बाजू आणि ही त्याची चौथी बाजू. म्हणजे हा चौकोन पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू ह्याला देखील 4 कोन आहेत. म्हणजे मोठे असे किती तयार होत आहेत? तर बघा कुठले? हा एक मोठा, हा दुसरा मोठा आणि हा आता पाहिलेला तिसरा मोठा. म्हणजे मोठे 3 तयार होत आहेत. म्हणजे बघा छोटे 5, मध्यम 2, मोठे 3 म्हणजे किती झाले सगळे? तर 10 झाले. सगळे किती झाले? 10. आणि हा पूर्ण एक मोठा चौकोन आहे. हा पूर्ण एक मोठा चौकोन आहे. असे सगळे मिळून किती चौकोन आहेत? 11 चौकोन आहेत. सगळे मिळून या आकृतीत किती चौकोन आहेत? 11 चौकोन आहेत. मग तुम्हाला मोजायला आपल्याला एवढा वेळ नसतो परीक्षेत, असतो का? नाही. मग त्यासाठी स्पेशली अशा आकृतींमध्ये ओळीनं क्रमांक टाकायचे. मग काही क्रमांक जोडून असे चौकोन कुठले कुठले एकत्र होत आहेत याचं निरीक्षण करायचं आणि उत्तर काढायचं. किती आले चौकोन याच्यात? तर 11 चौकोन आले. आलं लक्षात? आता आपण चौकोनांची बऱ्यापैकी उदाहरणं पाहिलेली आहेत. आता चौकोनातलाच एक प्रकार आहे चौरस, तो पाहू आपण. चौकोनातलाच एक प्रकार कोणता आहे? चौरस. तर चौरस आपण कशाला म्हणतो? चौरस म्हणजे ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात आणि प्रत्येक कोन काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असतो, त्याला काय म्हणतो आपण? चौरस. बघा आता समजा ही आकृती आहे, याच्या सर्व बाजू सारख्या आहेत, एकसारख्या. म्हणजे समजा ही 5 सेंटीमीटर असेल तर ही 5 सेंटीमीटर, ही 5 सेंटीमीटर, ही 5 सेंटीमीटर आणि प्रत्येक कोन काटकोन म्हणजेच प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. याला काय म्हणतो आपण? चौरस. लक्षात आलं? मग आता चौकोनांची संख्या मोजा आणि चौरसांची संख्या मोजा ह्याच्यात फरक आहे. चौकोन म्हणजे त्याच्यात सगळे मोजायचे असतात, 4 कोन असणारे. पण चौरसात नाही. फक्त चौरसात हे चौरसच मोजावे लागतील की ज्याच्या सर्व बाजू सारख्या आहेत आणि प्रत्येक कोन काटकोन आहे. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण पाहू आणि नंतर शॉर्टकट पाहू. बघा आता उदाहरण पाहताना नीट लक्ष द्या. पहिल्यांदा आपण सोपं उदाहरण पाहतो सर्वात. आता प्रश्न बदललेला आहे. काय आहे प्रश्न आता? खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? काय टॉपिक चालू झालाय आपला? चौरस. खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? आता इथं बघा चौरस किती आहेत? हा छोटा 1, हा छोटा 2, हा छोटा 3, हा छोटा 4 आणि हा पूर्ण एक मोठा 5. किती चौरस आहेत? 5 आहेत. आपण ह्या लेवलला मोजू शकतो. तर चौरसासाठी शॉर्टकट आहे. काय आहे तो आपण पाहू. तर काय करायचं? आडवे क्रमांक टाकले आपण, उभे क्रमांक टाकले आपण. नंतर काय करायचं? बघा आता
इकडला शेवटचा क्रमांक आणि इकडला शेवटचा क्रमांक म्हणजे आडव्यातला शेवटचा आणि उभ्यातला शेवटचा यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 किती आलं 4. शिल्लक किती राहिलं 1, ते पुढं मांडायचं. किती आली ह्याची बेरीज 5 आली. किती बेरीज आली 5. आपण पाहिलेत 5 चौरस आहेत. तोच नियम. आणखीन एक उदाहरण पाहू म्हणजे आणखीन तुमच्या जरा लक्षात येईल व्यवस्थित. काय सांगितलं होतं मी? आडवे क्रमांक टाकायचे 1 2 3 4. उभे क्रमांक टाकायचे 1 2 3 4. आता काय सांगितलं? इकडला शेवटचा क्रमांक, आडव्यातला शेवटचा क्रमांक आणि उभ्यातला शेवटचा क्रमांक यांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 4 किती आलं 16. नंतर पुढे यायचं 3 गुणिले 3 किती आला गुणाकार 9. अधिक पुढे यायचं 2 गुणिले 2 किती आला गुणाकार 4. आता राहिलं काय शिल्लक 1, ते इथं मांडायचं. आता किती बेरीज झाली तुम्हीच सांगा. बेरीज किती झाली तुम्हीच सांगा. किती बेरीज झाली बघा. 16 आणि 4 20, 9 आणि 1 10, 20 आणि 10 किती झाली बेरीज 30. म्हणजे चौरसांची संख्या किती आहे या आकृतीत 30 आहे. किती आहे 30 आहे. आलं लक्षात? आता समजा ह्या सुसम आकृती असतील. सुसम म्हणजे काय? इथं आडवे 4 उभे 4, इथं आडवे 2 उभे 2. तर काय करायचं? ओळीनं क्रमांक टाकलेले कुठलेही क्रमांक असतील, आडवे असतील किंवा उभे असतील, त्या सगळ्यांचा वर्ग करून त्याची बेरीज केली तरी उत्तर येतं. पण सुसम नसतील तर हा नियम उपयोगी आहे. म्हणून मी हा नियम पहिल्यांदा सांगितला की इकडला शेवटचा क्रमांक आणि इकडला शेवटचा क्रमांक यांचा गुणाकार करायचा आणि बेरीज करत करत पुढे यायचं. नंतर हा गुणाकार, नंतर हा गुणाकार, असं आपण पुढे यायचं. आता आणखीन काय नियम सांगितला की जर सुसम असेल आकृती म्हणजे काय इकडे 2 इकडे 2 इकडे 4 इकडे 4, तर प्रत्येकाचा वर्ग करून त्या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे हाही तुम्ही विचार करू शकता. दोन्ही विचार तुम्ही करू शकता इथं. हे लक्षात आलं? हा प्रश्न काय? चौरसांची संख्या किती असा असेल तर. आता आणखीन आपण एक आकृती पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा नियम. बघा, चौरस हा चौकोनाचाच एक प्रकार आहे. आता आणखीन कुठला एक प्रकार आहे चौकोनाचा? म्हणजे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात. आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न चौकोनांची संख्या या टाईपमध्ये विचारले जातात किंवा काही अपवादात्मक ठिकाणी चौरसांच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. तर या आकृतीकडे नीट लक्ष द्या. प्रश्न काय? खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? आता तोच नियम, ओळीनं क्रमांक टाकायचे 1 2 3 4 5. नंतर उभे क्रमांक 1 2 3 आणि 4. मी काय सांगितलं? इकडला शेवटचा क्रमांक आणि इकडला शेवटचा क्रमांक. आता इथं ही आकृती सुसम आहे का? नाही, कारण इथं आडवे 5 आहेत, उभे 4 आहेत. जर दोन्हीकडे समान असतील तर मग आपण त्याला सुसम आकृती म्हणू शकतो. तिथं काय मग ओळीनं सगळ्यांचे वर्ग करून बेरीज केली तरी उत्तर येतं. पण इथं तसं नाही. इथं 5 आहेत आणि इथं 4 आहेत. मग आपला नियम वापरायचा काय? इकडला शेवटचा क्रमांक आडव्यातला आणि उभ्यातला शेवटचा क्रमांक यांचा गुणाकार 5 गुणिले 4, 5 गुणिले 4 20, अधिक 4 गुणिले 3, 4 त्रिक 12, अधिक 3 गुणिले 2, 3 दुनी 6. आता अधिक बघा. आता शिल्लक फक्त आडव्या ओळीमध्ये शिल्लक राहिलेत क्रमांक. कुठले राहिलेत? 1 आणि 2. कुठले क्रमांक शिल्लक राहिलेत? 1 आणि 2. जर असं असेल तर काय करायचं? बघा, आपण आडव्यातला शेवटचा उभ्यातला शेवटचा यांचा गुणाकार केला, लिहिला. नंतर पुढे आलो, नंतर 4 आणि 3चा गुणाकार केला, लिहिला. नंतर पुढे आलो, 3 आणि 2चा गुणाकार केला, लिहिला. आता पुढे आलो तर फक्त आडव्यात शिल्लक राहिले. जर आडव्यात असे जास्त अंक शिल्लक राहिले तर शिल्लक राहिलेल्या अंकातला मोठा अंक घ्यायचा. इथं 1 आणि 2 शिल्लक राहिलेत. मग ह्याच्यातला मोठा कोणता? 1 आहे मोठा का 2 मोठा आहे? तर 2 मोठा आहे. मग फक्त 2 घ्यायचा. ह्या सगळ्यांची बेरीज किती आली? 40. म्हणजेच या आकृतीत
चौरस किती आहेत? 40 आहेत. आता आणखीन ह्या टाईपची दुसरी आकृती बघू आपण. समजा असे असेल आकृती एखादी. काय सांगितलं होतं? आडवे क्रमांक 1 2 3. प्रश्न कायम लक्षात ठेवायचा. काय टॉपिक चालू आहे आपला? चौरसांची संख्या. उभे क्रमांक 1 2 3 4 5. इकडला शेवटचा आणि इकडला शेवटचा क्रमांक 5 गुणिले 3. आडव्यातला शेवटचा, उभ्यातला शेवटचा. 5 त्रिक 15 अधिक. आता इथं 4 गुणिले 2. 4 दोन्ही 8. आता बघा शिल्लक राहिले कुठले? तर शिल्लक फक्त उभ्यात राहिले. आणि कुठले शिल्लक राहिले? 1 2 3. शिल्लक राहिले त्यातला फक्त मोठा घ्यायचा. 1 2 3. ह्यामध्ये मोठा कोणता आहे? तर 3 आहे. मोठा कोणता आहे? 3 आहे. बघा आडव्यातला शेवटचा, उभ्यातला शेवटचा यांचा गुणाकार 5 गुणिले 3 15. पुढे आलो आपण 4 गुणिले 2. 4 दोन्ही 8. आता फक्त उभ्यात शिल्लक राहिले. तर एकाच आडव्यात किंवा उभ्यात जर शिल्लक जास्त अंक राहिले असतील तर शिल्लक राहिलेल्यातला मोठा अंक घ्यायचा. 1 2 3. यामध्ये मोठा कोणता अंक आहे? 3 आहे, म्हणून तो 3 आपण घेतला. मग आता या सगळ्यांची बेरीज किती आली? बघा या सगळ्यांची बेरीज किती आली? 15 आणि हे 8 किती झाले? 23. लक्षात आलं? 15 अधिक 8 किती झाले? 23. आणि 23 अधिक 3 किती झाले? 26. म्हणजे ही बेरीज किती आली? 26 आली. म्हणजेच या आकृतीत चौरसांची संख्या किती आहे? तर 26 आहे. आलं का लक्षात? तर या टाईपमध्ये उदाहरण असतात. आकृत्यांची संख्या मोजामध्ये चौकोनांची संख्या कशी मोजायची ते आपण पाहिलं सुरुवातीला. त्यानंतर त्याचे शॉर्टकट पाहिले. त्यानंतर चौरसांची संख्या कशी मोजायची ते पाहिले आणि त्याचे शॉर्टकट पाहिले. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू आता.